देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यानंतर खाते वाटपही झालं, पण पालकमंत्री पदाचं घोंगडं अजूनही भिजत पडलंय। आता तर पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुटण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे। महायुती पालकमंत्री पदासाठी इतका विचार मुळात का करते, बघूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महिना होत आलाय, मात्र अद्यापही राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले नाहीयेत। आधी मंत्रिमंडळ विस्तारासाठी झालेला विलंब, त्यानंतर खाते वाटपासाठी महायुतीच्या नेत्यांनी घेतलेला वेळ आणि आता पालकमंत्री नेमण्यासाठी होत असलेली दिरंगाई, त्यामुळे महायुतीचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। मात्र याबाबत अधिकची माहिती घेतली असता यामध्ये भाजपची थंडा करके खाओ हीच भूमिका कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। पालकमंत्री पदाबाबत भाजपची थंडा करके खाओ भूमिका। एकाच जिल्ह्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक मंत्री पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद नको म्हणून भाजपचे आस्ते कदम पाहायला मिळतात। जेवढा उशीर होईल तेवढा विरोध मावळण्याची शक्यता जास्त असते। ज्या पक्षाचे आमदार अधिक त्यांचा पालकमंत्री या सूत्रावर भाजपाचा भर असल्यानंही दिरंगाई पाहायला मिळते। मला वाटतं आमची चर्चा झाली आहे, या आठवड्यात चर्चा होईल, माननीय देवेंद्रजी निर्णय घेतील, पण तीनही पक्ष म्हणून आता आम्ही याच्या अंतिम ह्याच्यावर आलो आहे। अजित दादा विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत, ते मला वाटतं आज परत येणार आहेत। सोमवारी किंवा मंगळवारी मॅक्झिमम सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नावं ही घोषित केली जाणार आहेत। म्हणून तिन्ही नेत्यांनी एकत्रित बसून सामूहिक निर्णय घेणे ही असलेली त्यांची भूमिका दरवेळेची, की कोणताही निर्णय घ्यायचा तो सामूहिकपणे घ्यायचा, एकत्रितपणे घ्यायचा। म्हणून 1-2 दिवस वाट ही अजितदादासाठी पाहत आहेत। सोमवारी किंवा मंगळवारी महाराष्ट्रातल्या सर्व पालकमंत्र्यांची नावंही घोषित केली जातील। जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी पालकमंत्री पद खूप महत्त्वाचं असतं। महायुतीमध्ये 3 पक्ष असल्यानं प्रत्येक पक्षाला अधिकाधिक पालकमंत्री पद पदरात पाडून घ्यायची आहेत, त्यामुळेच पालकमंत्री पदाचा गुंता सुटत नसल्याचं बोललं जात आहे। पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार। पालकमंत्री पदाच्या 80% जागांवर एकमत झाल्याची चर्चा आहे। पालकमंत्री पदाच्या 20% जागांवर तिढा अद्यापही कायम आहे। काही जागांवरून तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। रायगड आणि कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। मुंबई शहर आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप शिवसेना आग्रही दिसते। बीडचं पालकमंत्री पद नेमकं कुणाला मिळणार याकडेही लक्ष असेल। तो मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे, पालकमंत्री पदावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तो लवकरात लवकर निर्णय घेतील। नाही, मला माझ्या वाटण्याशी काही संबंध येत नाही। मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो निर्णय दादाही मान्य करतील आणि आम्हालाही मान्य करावा लागेल, विषय सगळेच मान्य करतील। तर शेवटी कसं आहे, टीमवर्क आहे। टीमवर्कमध्ये जो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला तो सर्वांना मान्य करावा लागतो। सगळ्यांनी आता पदभार स्वीकारलेला आहे, आपल्या कामाला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे। पालकमंत्री मला वाटतं आता 1-2 दिवसामध्ये घोषित होतील, लवकरच होतील। त्यावर निश्चित आहे की जास्त आमदार झाल्यामुळे मागणी अनेक लोकांची होती की सिनियर पण आहेत, त्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, पण तिन्ही पक्षांमध्ये मला सगळं वाटप करायचं होतं, त्यामुळे मग सगळ्याच पक्षामध्ये काही काही लोक नाराज आहेत। हे जरी असलं तरी आता आम्हाला अतिशय वेगाने सरकारला चालवायचं आहे। विधानसभा निवडणुकीत तीनही पक्षांनी मोठं यश मिळवलं, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या यशामुळे तीनही पक्षांची गोची झाली आहे। कारण एका पालकमंत्री पदासाठी 3 जणांची दावेदारी आहे। अद्यापही पालकमंत्री घोषित केले जात नसल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे। निवडून आल्यानंतर सरकार बसलं, सरकारची जबाबदारी ही पालकमंत्र्यांची एवढी चर्चा आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या पाहिजे। मी अनेक वर्ष सत्तेच्या जवळ राहिलेले आहे। आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राच्या मायबाप जनतेमुळे गेले 6 दशक राजकारणात आणि समाजकारणात आहेत। ते 1 नाही 4 वेळा मुख्यमंत्री राज्याचे होऊन गेले, केंद्रात अनेक वर्ष मंत्री राहिले, पण पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा ही खरंच कधी ऐकलेली नाही। त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्री पद झालंय, अशी परिस्थिती झालं ना। आता 26 जानेवारी येत आहे, 25ला होईल, 26ला जातील, झंडा फडकवून येतील, 27ला पुन्हा काही बदल होईल, पुन्हा कुरबुरी झाल्यात, बरोबर वाटप झालं नाही, बंगल्यावरून भांडणं, फ्लॅटच मिळाला, बंगलाच नाही,
अमुकच खातं मिळालं तमुकच नाही. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसंदर्भात जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा पालकमंत्र्यांसाठी महाराष्ट्रात आम्हाला होताना दिसत आहे. लखलाभ आहे, शुभेच्छा आहेत. पालकमंत्रीपद ही जिल्ह्याची जबाबदारी किंवा पालकत्व करण्यासाठी कालांतरानं जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्षपद पालकमंत्र्यांकडे सोपवण्यात आलं आणि त्यामुळेच अलीकडच्या काळात पालकमंत्री अधिकच प्रभावी झाल्याचं बघायला मिळतात. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असते हे लपून राहिलेलं नाही. सुशांत सावंत, पुढारी न्यूज.